पण कुंकू ज्या दिवशी आपला जन्म होतो ना, आपलं ते पाचवीचं पूजन केल्या जातं, त्या दिवशी पण आपल्याला कुंकू लावल्या जातं. कुंकू हे जन्मापासून आपल्या कपाळाला असतं आणि कपाळाला तिलक लावणं ही आपली भारतीय संस्कृती आहे. पुरुषांनी पण कपाळाला तिलक लावायला पाहिजे. आज तुम्ही लावाल तर तुमचे मुलं लावतील, तुम्हीच लावणार नाही तर मुलांना काय शिकवणार आहे आपण? कपाळाला तिलक लावला पाहिजे. गळ्यात तुळशीची माळ. मग ताई खाताना काढून ठेवायला जमते का? खाताना पिताना काढून ठेवायला जमते? तुम्ही जमवलं तर काही जमतं महाराज. एवढे बहादर लोक आहेत या जगातले माणसं, जमवलं तर काही जमवतात. काही लोक बरोबर इथपर्यंत आणतात तुळशीची माळ, खाईपर्यंत बाशिंग बांधल्यासारखं. काही खातात, काही पितात, कसेही वागतात. आज जेव्हापासून माणसं जनावर खायला लागले ना कापून, तेव्हापासून माणसं जनावरासारखे वागायला लागले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी बाबा एका भजनामध्ये म्हणतात, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. फक्त एवढंच लोकांनी घसा फाडून लोकांना सांगितलं. त्याच्या पुढचं कोणीच लक्षात घेतलं नाही. कीर्तनी मान डोलवितो, परी कोंबडे बकरे खातो. कोंबडे बकरे खातो तर मग कशाला पंढरी जातो, हे त्यांचं म्हणणं होतं. पण याचाही अर्थ लोकांनी वेगळा काढला. तुकडोजी महाराज म्हणतात, कशाला काशी जातो, कशाला पंढरी जातो. अरे भजन तर आहे पूर्ण. आपल्याच मनाने अर्थ लावून मोकळा होशील का? घरामध्ये जनावर कापू आम्ही खातो, तिकडे पंढरपूरच्या वारीला जाऊन काय उपयोग आहे? मग ते तुकडोजी महाराजांना ते त्यांना सांगायचं होतं. हत्ती हा शुद्ध शाकाहारी प्राणी आहे. वाघ हा शुद्ध मांसाहारी प्राणी आहे. एखाद्या दिवशी हत्तीला जर गवत खायला मिळालं नाही, त्याच्या समोर तुम्ही मांसाहाराचा ढिगारा लावून ठेवला तरी हत्ती मांसाला तोंड लावत नाही. शुद्ध शाकाहारी प्राणी आहे. वाघ एखाद्या दिवशी भुकेने मेला, त्याला जर त्याची शिकार मिळाली नाही, तुम्ही त्याला गवताच्या पेंडीजवळ नेऊन बसवा, वाघ गवत खात नाही. वाघ भुकेने मेला तरी गवत खात नाही. हत्ती भुकेने मेला तरी मांस खात नाही. माणसाला काहीच पुरत नाही. माणसं काय खाईल याचा नियमच नाही. जनावर कापू खाल्ले माणसाने. ज्या दिवशी, अजून सांगेल पुढचं मी तुम्हाला, ज्या दिवशी या पृथ्वीवरचे माणसं संपतील ना, त्या दिवशी, ज्या दिवशी या पृथ्वीवरचे जनावर संपतील, त्या दिवशी माणसं एकमेकाला कापू खातील. आज खायला आम्हाला अन्न उरलेलं नाही, शेतामध्ये अन्न उरलं नाही खायला, म्हणून आम्ही जनावर कापून खातो. आमचे साधू संत सांगून मेले, सांगून जगातून गेले. वैराग्यमूर्ती गाडगेबाबांनी जगाला संदेश दिला, परंतु अजूनही आत्मसात करणाऱ्याची संख्या फार कमी आहे महाराज. वाईट वृत्तीकडे माणूस सहज वळतो, चांगल्या वृत्तीकडे लगेच वळत नाही. आज माणूस काहीही खायला लागलेला आहे, कसाही वागायला लागलेला आहे. एका मुलीचं लग्न झालं आणि तिच्या आईने लग्नामध्ये तिला एक बकरी भेट म्हणून दिली. पूर्वीचे लोक गायी भेट म्हणून द्यायचे. लोकांच्या घरी गायी असायच्या, आता लोकांच्या घरी गायी राहिलेल्या नाही. आता माझी एक कथा झाली बुलढाणा जिल्ह्यामध्ये. ते एकमेव गाव मी एवढ्या वर्षात असं पाहिलं, या 15 ते 20 वर्षात एकमेव गाव असं मी पाहिलं, त्या गावात माणसापेक्षा गायी जास्त आहे. एवढ्या गायी आहे त्या गावामध्ये, घराघरामध्ये गायी आहे. गोशाळा आहे त्या ठिकाणी, मोठ्या संस्था गायीच्या त्या ठिकाणी उभारलेल्या आहे. प्रत्येक घरामध्ये कितीतरी गायी आहे, प्रत्येक घरामध्ये दूध दुभतं सगळं त्या ठिकाणी आहे. ते एकच गाव मी तसं पाहिलं, खरबडी नावाचं गाव आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. गाय मारण्यासाठी कुठलंही लायसन्स लागत नाही, कोणी यावीन कापून जावी. ज्या गायीला आम्ही माय म्हणतो, आम्ही माता म्हणतोय, गौमाता, सर्व देवांगण जिच्या मध्ये वास्तव्य करतं ती गौमाता. आणि म्हणून ती जी गौमाता आहे त्या गौमातेचं वास्तव्य नवे वैराग्यमूर्ती गाडगेबाबा लोकांना भजन करायला लावायचे. कोणतं भजन? गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. काय अर्थ होता त्याचा? गोपाला, गो म्हणजे गाय, पाला म्हणजे
पालन करा. गोपाला गोपाला, ज्याप्रमाणे देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन कृष्णाने जसं गाईचं पालन केलं तसं तुम्ही गोपाला गोपाला. आम्ही ते फक्त भजनापुरतं मर्यादित त्या ठिकाणी ठेवलं. गाईचं पालन करा, गाईचं पालन करा, हे आम्हाला पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगितलं. म्हणून आपली गौमाता म्हणतात, जोपर्यंत गोठ्यात गाय आणि घरात माय शाबूत आहे तोपर्यंत आपली संस्कृती शाबूत आहे. गोठ्यातली गाय मेली आणि घरातली माय वृद्धाश्रमात गेली की धर्म विस्कटला म्हणून समजा. गोठ्यातली गाय आणि घरातली माय जोपर्यंत सुरक्षित आहे तोपर्यंत आमचा धर्म सुरक्षित आहे. म्हणून या हिंदू धर्माविषयी जागृती या ठिकाणी असली पाहिजे. या हिंदू धर्माची शिकवण आपण लहान लहान मुलांना आपली दिली पाहिजे. जसं मुस्लिम धर्मामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या मुलाला सांगतात, लहानपणापासून त्यांना कुराणची सवय त्या ठिकाणी लावतात. त्यांना माहिती आहे, त्यांना विचारा ना तुम्ही तुमचा धर्मग्रंथ कोणता आहे, ते स्वाभिमानाने सांगतात आपला धर्मग्रंथ कुराण आहे. तसं आपल्या हिंदू धर्मामधल्या लोकांना विचारा ना तुमचा धर्मग्रंथ कोणता आहे. माहिती आपल्या मुलांना? आपल्या मुलांना काही माहित नाही. आपल्या मुलं तर इथपर्यंत त्यांचं आहे ते हरिपाठ ज्ञानेश्वर महाराजचं आहे की तुकाराम महाराजचं आहे हे पण त्यांना माहिती नाही. एकदा मी नागपूरला कीर्तनाला निघाले, एक जीन्स घातलेली चांगली तरुण मुलगी तिथे उभी होती. मला म्हणे, हा एवढा मोठा तिलक तुम्ही का लावता? म्हटलं तुझं काही नुकसान आहे मी लावते तर? माझा विषय आहे. मी पहिले इथपर्यंतच लावायची, लोकांनी म्हटल्यापासून इथपर्यंत लांबवला मी. माझा तिलक आहे, माझं कपाळ आहे, माझ्या कपाळावर मी काही लावेल. बरोबर आहे ना? मला माझ्या धर्माचा स्वाभिमान आहे म्हणून मी माझ्या कपाळाला तिलक लावते. आणि मला हे लावताना कुठली लाज वाटत नाही. आताच नाही, लहानपणापासून लावते मी. तिलक लावल्याने काही माझं सौंदर्य कमी झालं नाही आणि टिकली लावली असती तर काही वाढलं नसतं. जी भगवान परमात्म्याने देण दिलेली आहे ती आहेच. म्हणून मीराबाईने असं कुठलं फॅशन त्या ठिकाणी केली होती मीराबाईने, आज जगमान्य झाल्याच की नाही. स्वामी विवेकानंद परदेशात जाऊन सुद्धा आपला वेश स्वामी विवेकानंदांनी बदलवला नाही. स्वामी विवेकानंद जगमान्य झाले नाही? झाले ना महाराज. स्वामी विवेकानंद ज्या वेळेला परदेशामध्ये गेले, बाकीचे तरुण स्वामी विवेकानंदांच्या कपड्याकडे बघून हसायला लागले. ते हसायला लागले म्हणून स्वामी विवेकानंद सुद्धा हसायला लागले. ते म्हणतात, आम्ही तुमच्या कपड्याकडे बघून हसतोय पण तुम्ही मला का हसताय? तुम्ही आम्हाला का हसताय? त्यावेळेला स्वामी विवेकानंदांनी जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं होतं. स्वामी विवेकानंद म्हटले, मी तुम्हाला एवढ्यासाठी हसतोय की तुमचा देश असा आहे की तुमच्या देशामध्ये माणसाची परीक्षा ही चरित्रावरून नाही तर त्याच्या चित्रावरून केली जाते, म्हणून मी तुम्हाला हसतोय. सिंधुताई सपकाळ परदेशामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी त्यांचं लुगडं सोडलं नाही, त्यांनी मर्यादा सोडली नाही. म्हणून आपली हिंदू संस्कृती आहे, आपल्या हिंदू धर्मामध्ये या हिंदू संस्कृतीचं पालन प्रत्येक ठिकाणी नाही. काही नका मुलांना भगवद्गीता वाचायला शिकू, कमीत कमी आपला धर्मग्रंथ आहे हे तर त्यांना सांगायला पाहिजे की नाही. आपण घरी मुलं असेल लहानपणी हरिपाठात पाठवा. हरिपाठात पाठवल्याने काही तुमचा मुलगा काही शाळेमध्ये नापास होणार नाही आणि घरी टीव्ही पाहिल्याने कलेक्टर होणार नाही. बरोबर आहे ना? काही लोकांचा असा गैरसमज आहे की कथा कीर्तनात जर मुलं आले तर त्यांचा अभ्यास होत नाही. घरी राहून अभ्यास करतात का मग ते? घरी राहून टीव्हीच्या पुस्तकाच्या मध्ये मोबाईल असतो त्यांच्या, दिवसभर मोबाईल बघतात. अध्यात्म प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असलं पाहिजे, हे कळवळीने मी तुम्हाला सांगते. मला तुम्ही कथा सांगायला या ठिकाणी बोलवलं, मी काही पण तुम्हाला सांगू शकते. बरं, मी फक्त तुम्हाला कथा पण सांगू शकते, पण माझा एक उद्देश असा आहे की या समाज प्रबोधनामधून समाज घडला पाहिजे. एवढ्या मोठ्या कथेतून एक जरी व्यक्ती सुधारला, एका जरी व्यक्तीच्या जीवनात थोडा जरी बदल झाला तरी भागवत कथा सफल झाली असं म्हणायला हरकत नाही. आता जळगाव मधून मी कथा करून आले ना, मला कालपासून कंटिन्यू तिथून फोन मेसेज चालू आहे. का दीदी तुम्ही गेल्या ना तर आमचं गाव एवढं मोठं वसान पडल्यासारखं, मला ओसाड पडल्यासारखं या ठिकाणी वाटतं.
त्या ठिकाणी जळगावमध्ये मी पहिल्यांदाच गेले आणि एवढं मोठं नियोजन त्या ठिकाणी होतं. भव्य दिव्य पेंडॉल होता. पेंडॉलमध्ये स्क्रीन सुद्धा लागलेल्या होत्या, कारण एवढ्या लोकांना मी दिसत नव्हते. स्क्रीन पण लागलेल्या होत्या. एवढा सुंदर सप्ताह त्या ठिकाणी झाला आणि या सप्ताहामधून जे मला तिथून ऐकायला आलं ते ऐकून मला आनंद वाटला. समाजाला जे प्रेम मिळालं, जो आनंद मिळाला, जे दुःख लोकांच्या मनातून नाहीसं झालं, हे करण्यासाठीच तर भागवत कथा आहे. हे जीवनामध्ये बदल घडवून घेण्यासाठीच तर भागवत कथा आहे ना. आणि या हिंदू जनजागृतीचं पालन, हिंदू धर्माचं पालन आज जर आपण करणार नाही, आज जर आपण आपला हिंदू धर्म सांभाळणार नाही, तर उद्या या जगात हिंदू जन्माला आल्या हिंदू आपल्या डोळ्यांनी दिसणार नाही. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, आज जर आपण आपला धर्म सांभाळणार नाही तर एक दिवस हा धर्म आपल्याला बुडवल्याशिवाय राहणार नाही. आज आपण धर्म पालन करणं महत्वाचं आहे. म्हणून आपल्या मुलांना बालपणापासून आपण शिकवलं पाहिजे. आपल्या हरिपाठ, काकडा, ज्ञानेश्वरी याचं ज्ञान त्यांना त्या ठिकाणी असलं पाहिजे. या महाराष्ट्रात जे साधू संत जन्माला आले त्यांचं ज्ञान त्यांना असलं पाहिजे. त्यांना गाडगे बाबा म्हणजे हातात फक्त खराटा घेऊन झाडत होते एवढंच नाही, पण गाडगे बाबांनी हातात खराटा घेऊन गाव का झाडलं, त्यांचा उद्देश काय होता, हे आपण आपल्या मुलांना कधीतरी सांगितलं पाहिजे. म्हणून नारद महर्षी सांगतात, ही पृथ्वी मी संपूर्ण उलथा पालत त्या ठिकाणी केली, सगळी पृथ्वी फिरलो, पण मला या ठिकाणी सत्यम नास्ति तपशौचम दया दानम न विद्यते उदरम वरिणो जीवा वराका कूट भाषिणः. कूट बोलणारे लोक भेटले. वृंदावनामध्ये त्या ठिकाणी गेलो, एक तरुण स्त्री पाहिली, तिचं नाव होतं भक्ती. तिच्या जवळ गेलो, मी विचारलो, कोण आहेस तू? अहम भक्ती, मी भक्ती आहे महाराज. द्रविड देशामध्ये मी उत्पन्न झाले, कर्नाटकामध्ये माझी वृद्धी झाली, महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी मान सन्मान मिळाला, वृंदावनामध्ये आले, माझा सर्वांनी स्वीकार केला, पण माझी मुलं जर्जर झाली. या वृंदावनामध्ये सुद्धा ज्ञान वैराग्याचा स्वीकार कोणीच करत नाही. दुःखित झाली महाराज. तिच्या दुःखाने मी दुःखित आहे, नारदजी सांगतात. त्यावेळेला सनकादिक महामुनींनी सांगितले, यासाठी एकच उपाय आहे, श्रीमद् भागवतान् मुक्तिः सप्ताह वाचनं कुरु इति सूर्यवचा सर्वे धर्मरूपं तु विश्रुतम्. श्रीमद् भागवत सप्ताहाचं तुम्ही आयोजन करा. त्या पद्धतीने आयोजन त्या ठिकाणी केलं. भक्ती महाराणी आपल्या दोनही पुत्रांना घेऊन त्या ठिकाणी बसली. महात्म्याची जशी कथा ऐकली, कथा ऐकल्याबरोबर काय परिणाम, ज्ञान वैराग्य जे मूर्छित अवस्थेमध्ये पडलेले होते ते जागृत झाले आणि भक्ती महाराणी नृत्य करायला लागली.